तर उद्धव ठाकरेंची ताकद आता भाजपला कळाली असेल. विजय वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला. भाजपवाले पहिल्यांदाच खरं बोलले अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी दानवेंच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य केलेलं आहे. तर आम्हाला फटका बसला नाही, विधानसभेमध्ये कळेल की कुणाचं नुकसान झालं असं प्रत्युत्तर त्यावर गिरीश महाजन यांनी दिलंय. दरम्यान ठाकरे भाजपला सोडून गेल्यानं समविचारी पक्ष फुटले आणि भाजपला फटका बसला असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंची ताकद रावसाहेबांना आता कळली. दगाबाज स्वतः बनायचा, दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमच्या किळसवाण्या राजकारणासाठी दुसऱ्यांनी साथ द्यावी आणि त्यावेळेस दुसऱ्यांची पाळी आली की त्यांचा पक्ष फोडायचा, चिन्ह पळवायचा, त्या पक्षाला संपवायची वेळा उचलायचा. हे पाप जे करताय ना, त्याचं पापाचं प्रायश्चित्त या लोकांना आता भोगावं लागतंय. त्यांनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. भाजप पहिल्यांदा खरं बोलली. सोडून दिल्यामुळे भाजपाला फटका बसला, समविचारी मताला जे ते बाहेर गेलेत असं रावसाहेब दानवे म्हणाले. कोणाला आम्हाला फटका बिटका नाही आहे. आता आपण इथे विधानसभेच्या निवडणुकीवर बघा त्याचा निकाल काय लागतो ते लागतो. आता कोणाचं नुकसान झालं, ठाकरेंचं झालं का आमचं झालं, आता हे निवडणुकीचा विधानसभेचा निकाल आल्यानंतर आपल्याला निश्चित कळेल.